परीक्षेविना सनदी अधिकाऱ्यांची भरती वादात यूपीएससीकडून 45 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। 10 सहसचिव आणि 35 संचालक उपसचिवाची पदं भरली जाणार आहेत। केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांनी हल्लाबोल केलाय। आतापर्यंत परीक्षेविना केलेली ही सर्वात मोठी भरती असणार आहे। यूपीएससी ची परीक्षा पास झाल्यानंतर IAS झाल्यानंतर जॉइंट सेक्रेटरी व्हायला 16 वर्ष लागतात, डेप्टी सेक्रेटरी व्हायला 8 वर्ष लागतात। आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक डायरेक्ट जॉइंट सेक्रेटरी डेप्टी सेक्रेटरी लेवल म्हणजे ज्या देशातले बहुजन, मग ते इतर मागासवर्गीय ओबीसी असो, दलित SC असो, आदिवासी ST असो आणि जनरल कॅटेगरीमधले सामान्य वर्गातले गरीब लोक असो, यांना डावलून प्रशासन आणि शासन दोन्ही याच्यावर संपूर्ण समाजाचा अधिकार होईल, तेव्हा सगळ्यांना न्याय मिळेल। आणि हे संविधानाची आत्मा आहे, हे संविधानाचं मूळ आहे आणि त्यालाच तुम्ही चिरडतायत, याचा आम्ही निषेध करतो। आणि अशा पद्धतीच्या नियुक्त्या थांबल्या नाही तर फार मोठा आंदोलन देशात त्याच्या विरोधात झाल्याशिवाय राहणार नाही। मोदी सरकार ने एक इश्तेहार निकाला है, उसमें जॉइंट डायरेक्टर, सेक्रेटरी, जॉइंट सेक्रेटरी के 45 पद ये लेटरल एंट्री से भरने जाने वाले, नागपुर से भरने वाले हैं सब। सर अंजलि दमाई ने कहा है कि नागपुर से भरने वाले हैं सब। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।